नमस्कार मित्रांनो मित्रांनो यामध्ये उत्तर देण्यासाठी तुम्हाला थोडं लहानपणी जावं लागेल, कारण लहानपणी आपण खूप साऱ्या प्राणी व पक्ष्यांचे आवाज काढायचो. तर यामध्ये तेच म्हणजे प्राणी व पक्ष्यांचे आवाज ओळखायचे आहेत. बघूया तुम्हाला उत्तरे येतात की नाही. मित्रांनो, या दोन बॉक्समध्ये पक्षी आहेत, मोर आणि पोपट. आणि या दोन बॉक्समध्ये पक्ष्यांचे आवाज आहेत. तर या चार आवाजांपैकी मोर आणि पोपटाचा आवाज कोणता आहे ते ओळखून सांगा बरं. उत्तर आहे, मोराच्या आवाजाला केकाराव म्हणतात आणि पोपटाचा आवाज मिठू मिठू आहे. डोक्याची बत्ती पेटवा आणि घुबड व बदकाचा आवाज कोणता आहे ते ओळखा बरं. मित्रांनो, उत्तर आहे बदकाचा आवाज क्वॅक क्वॅक आणि घुबड घुतकारणे. मित्रांनो, हे सोपं आहे, पण बघूया तुम्हाला याचं उत्तर येतं की नाही. उत्तर, मांजराचा आवाज म्याव म्याव आणि सिंह गर्जना करतो. मला वाटतं याचं उत्तर तुम्ही चुकीचं देणार. उत्तर, घोड्याचा आवाज खिंकाळणे, गाईचा आवाज हंबरणे. यामध्ये ओळखा बरं या दोन पक्ष्यांचे आवाज कोणते आहेत ते. उत्तर, कबूतरचा आवाज घुमणे आणि कोंबड्याचा आवाज आरवणे. मित्रांनो, यामध्ये कुत्र्याचा आवाज तुम्ही लगेच ओळखाल, पण हत्तीचा आवाज तुम्हाला कदाचित नाही ओळखता येणार. मित्रांनो, उत्तर आहे कुत्र्याचा आवाज भुंकणे आणि हत्तीचा आवाज चित्कारणे. यामध्ये दोन पक्षी कोकिळा आणि कावळा आहे. या दोन पक्ष्यांचे आवाज ओळखून सांगा बरं.
उत्तर आहे कोकिळाचा आवाज कुहू कुहू आणि कावळ्याचा आवाज काव काव. यामध्ये गाढव आणि बकरे आहे. यांचे आवाज तुम्हाला कदाचित नाही येणार. ओळखा बरं. उत्तर गाढवाचा आवाज रेंकणे आणि बकरीचा आवाज बे बे. प्रश्न सरळ आहे पण उत्तर मात्र काही लोकांनाच येतील. सांगा बरं. उत्तर सापाचा आवाज फुसकारणे आणि उंदराचा आवाज चुई चुई. मित्रांनो, जास्त विचार करू नका. यातला आवडते आवाज तुमचा मच्छराचा आहे. मजाक करतोय. उत्तर सांगा बरं. उत्तर आहे चिमणीचा आवाज चिव चिव आणि मच्छरचा आवाज गुणगुणणे.